आज तारीख आहे 12 फेब्रुवारी. कालच्या 11 तारखेच्या न्यूज काय रविवार असल्यामुळे काही महत्त्वाच्या नव्हत्या. चला तर मग आजच्या न्यूज बघूया. तर पहिले न्यूज बघा. राष्ट्रीय जंतनाशक दिन कधी असतो तर 13 फेब्रुवारीला. जंतांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिनी 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना एकाच दिवशी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. आणि ही गोळी सर्व शासकीय, खाजगी शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाडी केंद्रामध्ये सर्व मुलामुलींना मोफत दिली जाणार आहे. चला तर पुढची न्यूज बघूया. इथे बघा. वाघांच्या मुख्य अधिवासात भ्रमणध्वनी मनोऱ्यांना बंदी, केंद्र सरकारचा निर्णय. तर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार देशातील वाघांच्या मुख्य किंवा गंभीर अधिवासात आता भ्रमणध्वनी मनोरे उभारण्यात येणार नाहीत. त्याला केंद्र सरकारनं बंदी आणलेली आहे बघा. म्हणजे बघा, वाघांच्या मुख्य किंवा गंभीर अधिवासात आता भ्रमणध्वनी किंवा मनोरे उभारता येणार नाही. पेपरमध्ये बघा दिवस संविधानाविषयी जी माहिती येत आहे त्यात आज बघा उद्देश पत्रिकेविषयी माहिती आलेली आहे. चला तर मग यातली महत्त्वाची पॉईंट बघू आपण. डिसेंबर 1946मध्ये संविधान सभा स्थापन करण्यात आलेली होती. 13 डिसेंबर 1946 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशिकेचा ठराव मांडलेला होता आणि नेहरूंनी हा ठराव मांडताच पुरुषोत्तम दास तंडन यांनी त्यास अनुमोदन दिलेले होते. उद्देशिकेच्या ठरावात भारत हे स्वतंत्र सार्वभौम गणराज्य असेल असे म्हटले होते आणि या दिवशी मुस्लिम लीगचे आणि संस्थानांचे प्रतिनिधी गैरहजर होते. तर बघा, उद्देशिकेच्या ठरावाने 4 महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. तर त्यातली पहिली कोणती आहे तर संविधानाच्या अधिमान्यतेचा स्रोत आम्ही भारताचे लोक आहोत. दुसरी म्हटलं तर भारतीय संघराज्याचे स्वरूप कसे असेल हे यात स्पष्ट केलेलं आहे, म्हणजेच लोकशाही, प्रजासत्ताक, सार्वभौम आणि स्वतंत्र. तिसरं म्हटलं तर भारतीय संविधानाचे ध्येय काय असेल याविषयी उद्देशिकेमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. स्वातंत्र्य, समानता, बंधुता तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय यांना वर्धिष्णू करणारी समाजव्यवस्था निर्माण करणे हे तिचे ध्येय आहे. तर चौथी, संविधान स्वतःपद अर्पण केलेले आहे. तर संविधानाची उद्देशिका हे एक दीर्घ वाक्य आहे. नानी पालखीवाला म्हणाले होते की संविधानाची उद्देशपत्रिका हे संविधानाचे ओळखपत्र आहे. तर मौलाना हसरत मोहानी, एच.व्ही. कामत, दाक्षायणी वेलायुधन, के.एम. मुन्शी, पूर्णिमा बॅनर्जी, रोहिणी चौधरी यासारख्या सदस्यांनी उद्देशिकेच्या ठरावावरील चर्चेत सक्रिय सहभाग घेतलेला होता. जेव्हा या उद्देशपत्रिकेवर सविस्तर चर्चा झाली तर उद्देशिकेचा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी एकमताने मंजूर करण्यात आला. ही पण डेट महत्त्वाची आहे बघा. 22 जानेवारी 1947 उद्देशिकेचा ठराव कधी मंजूर झाला. आणि ही पण भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्देशिकेचा ठराव कधी मांडला होता तर 13 डिसेंबर 1946. ही पण डेट महत्त्वाची आहे, याच्यावरून क्वेश्चन आलेला आहे. आणि उद्देशिका एकमताने केव्हा मंजूर झाली ते त्याच्यावर पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. इथं बघा, मेक इन इंडियाचे आद्य प्रणेते ह्यातील एक पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. किर्लोस्कर उद्योग समूहाची पहिली कंपनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड वर्ष 1920मध्ये सुरू झाली होती. त्यावेळेस बघा किर्लोस्कर आणि टिळकांचे संबंधही चांगले होते. पुढची न्यूज आहे बघा. राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार. तर राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. चला तर मग आज एवढ्याच महत्त्वाच्या न्यूज आहेत. धन्यवाद.